भाजप किती जागा मिळवणार? फडणवीस राजीनाम्यावर ठाम होते. सूत्रधार ठरले ते देवेंद्र फडणवीस. वेश बदलून फडणवीस यायचे. फडणवीस पुन्हा या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत. नमस्कार, मी तन्मय टिल्लू. टिल्लू टॉक्स या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात. त्या राजकारणामागची बातमी, बिटवीन द लाईन्स, त्याचे अर्थ नेमके काय हेच मी तुम्हाला सांगणार आहे. रोज एक वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन येणार आहे टिल्लू टॉक्समधनं. तर आज चर्चा करणार आहोत देवेंद्र फडणवीसांसंदर्भात. लोकसभा निवडणुका पार पडल्या, त्यात महायुतीनं सपाटून मार खाल्ला. मात्र मोठा भाऊ असलेल्या भाजपची कामगिरी अतिशय सुमार झाली. अपेक्षित कामगिरी न करता आल्यानं फडणवीसांनी सरकारमधून मला मुक्त करा अशी विनंती दिल्लीश्वरांना केली. फडणवीस राजीनाम्यावर ठाम होते. दिल्लीत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीसांना वरिष्ठांचं मात्र ऐकावं लागल्याचं पाहायला मिळालंय. वरिष्ठांनी राजीनाम्यास नकार दिलाय आणि पुन्हा विधानसभेसाठी भाजपची दोरी फडणवीसांच्या हातात दिली आहे. मविया सरकार स्थापन झालं त्यानंतर राज्यात भाजपनं आक्रमक राजकारण केल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना, शिंदे गटात, ठाकरे गटात फूट पडली, राष्ट्रवादी फुटली आणि यामागचे सूत्रधार ठरले ते देवेंद्र फडणवीस. आणि त्याचीच प्रचिती कुठेतरी लोकसभा निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळाली. निकालातनं ते स्पष्ट होऊ लागलं. कारण या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते ते देवेंद्र फडणवीस. तशी थेट पटलावर घोषणा शिंदेंनी केली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, वेश बदलून फडणवीस यायचे वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी शिंदेंनी पटलावरती मांडल्या आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष गेलं ते फडणवीसांकडे. अर्थातच आणि आता हा सगळा राजकीय चिखल फडणवीसांना दूर करण्यासाठीच नेतृत्वानं, शीर्ष नेतृत्वानं भाजपच्या त्यांना जबाबदारी दिली तर नाही ना, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांवर पुन्हा जबाबदारी सोपवली आहे. फडणवीसांकडे पुन्हा सोपवलेलं नेतृत्व म्हणजे त्यांच्यावर दाखवलेला विश्वास म्हणायचा की महायुतीच्या राजकारणात विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वानं दिलेलं हे चॅलेंज आहे. हे येत्या काळातच कळेल. मात्र फडणवीसांचं राजकीय कसब पणाला लागणार आहे एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळे आता फडणवीस यातनं कसं राजकारण करतात, विधानसभेसाठी कशी रणनीती आखतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 2014 साली राज्याच्या राजकारणात एकीकडे फडणवीसांची एंट्री झाली. राजकीय पट उलगडायचा म्हटलं तर 2014 नंतरचं राज्यातलं बदललेलं राजकारण देखील आपल्याला पाहायला लागेल. फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं यशस्वी घौडदौड केली. 2014 ते 2019 या कार्यकाळात फडणवीसांचं बहुआयामी नेतृत्व या राज्यानं पाहिलेलं आहे. मराठा आरक्षण असेल, ओबीसींचं असेल, मराठा कॉन्फिडरन्सीचं राजकारण फडणवीसांचं असेल, अनेक मराठा नेते, बलाढ्य नेते फडणवीसांनी भाजपच्या गळाला लावलेले सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. मात्र त्यातच त्यांनी अनेक शत्रूही केले. अर्थात ते राजकीय शत्रू होते. अशातच 2019 हे वर्ष उजाडलं आणि त्यात जनतेनं जो जनमत दिलं ते डावलून उद्धव ठाकरेंनी मवियासोबत हातमिळवणी केली आणि एक मविया सरकारचा जन्म झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पुन्हा फडणवीस एका वेगळ्या रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फडणवीसांचं राजकारण त्यानंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं. पुढे 2 वर्षात शिंदेंचं बंड या महाराष्ट्रानं पाहिलं. तुम्ही आम्ही पाहिलं. शिंदे बाहेर पडले, त्याचे सूत्रधार ठरले ते देवेंद्र फडणवीस. मग ते 40 आमदार सुरत, वाया, गुवाहाटी आणि गोवा आणि मग महाराष्ट्रात कसे परतले आणि त्यात भाजपच्या विविध मंत्र्यांनी कशी भूमिका बजावली, त्यात फडणवीसांच्या निकटवर्तीय मंत्र्यांनीच कशी भूमिका बजावली, ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळेच आता पुन्हा एकदा 2024च्या विधानसभांच्या निवडणुकाला सामोरं जाण्याआधी फडणवीस पुन्हा या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत. आता परिस्थिती मात्र बदलली आहे. पट बदललेला पाहायला मिळतोय. राजकीय पट पूर्णपणे वेगळा आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही फडणवीसांसोबत आहे. तिकडे शरद पवार आहेत, काँग्रेस आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. त्यात सहानुभूतीची लाट नाकारून चालणार नाही. अशात फडणवीस कसं राजकारण करतात, राज्याला कशी वेगळी दिशा देऊ शकतात का आणि पुन्हा यात भाजप किती जागा मिळवणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकसभेला जो निकाल लागला तोच निकाल विधानसभेच्या दृष्टीने जर पाहायचा म्हटलं तर भाजपसाठी खूप अवघड रस्ता यापुढे आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे
मार्ग कठीण आहे, पण फडणवीसांचं राजकीय कसबही तितकंच वाखाणण्याजोगं आहे असं म्हणायला हरकत नाही. आव्हान फडणवीसांसमोर आहे आणि त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे, ते दिल्लीश्वरांच्या पुढं, दिल्लीच्या नेतृत्वापुढं. त्यामुळे काय काय घडामोडी आगामी काळात घडतात आणि कशा पद्धतीत फडणवीस त्या हाताळतात हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. बऱ्याच गोष्टी पडद्याआड देखील घडतील. विधान परिषदेची देखील निवडणूक जवळ येते, त्यामुळे पोडापोडीचं राजकारण रंगतं की नेमकं काय घडतं हे येणारा काळच ठरवेल. टिल्लू टॉक्समध्ये आज इथेच थांबतोय. पाहत राहा साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.